मी डॉक्टर दिलीप पांडवे नाशिकमध्ये 30 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. मी 3 रिझल्ट सांगतोय आता. एक 18 वर्षाचा मुलगा आहे, सिगारेट स्मोकिंग करायचो. त्याच्या वडिलांना माझा कोणाकडनं तरी ॲड्रेस मिळाला. तो एक मला वाटतं 10वी झाल्यानंतर 11वी 12वीसाठी नाशिकला आला होता, शिफ्ट झाला होता. आजी आजोबाबरोबर राहत होता तो. पण तो दर अर्ध्या तासाला घराच्या बाहेर जायचा. त्यांना काहीतरी डाऊट आला की हा दर अर्ध्या तासाला अभ्यास करत असताना बाहेर का जातो. मग त्यांच्या लक्षात आलं की हा काहीतरी स्मोकिंग करतोय. त्याला क्लिअर कट त्याच्या वडिलांनी विचारलं की काय प्रॉब्लेम आहे तुझा. तो म्हणजे मला आता तर मी सिगारेट पितो. त्यांनी क्लिअर कट सांगितलं की मी सिगारेट पितोय. मग त्याच्या वडिलांना माझा कोणाकडनं ॲड्रेस मिळाला. त्याला आमच्या क्लिनिकमध्ये बोलवलं, त्याला डेमो दिला बियार नको स्प्रेचा. आणि सुरुवातीला 2-3 दिवसात त्याला वॉमिटिंग नॉशियासारखा त्रास व्हायचा. पण त्यांना सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही रेग्युलर चालू ठेवा. 8 दिवसानंतरच त्यांनी मला परत कॉल केला की त्याला आता बऱ्यापैकी इच्छा कमी नाही होत, म्हणजे प्यावं नाही वाटत आहे. तो आता 2-3 तासानंतर एखादी सिगारेट पितोय. परत 15 दिवसांनी परत त्यांना फॉलो म्हणून कॉल केला. तर ऑलमोस्ट तो आता बंदच झालेला आहे. त्याला आता एक 8 दिवसानंतर 1 महिना होईल. काय वय आहे आता 18. आता जर त्याला थांबवलं नसतं तर काय झालं असतं पुढे? अजून तो स्मोक करून गांजाकडे गेला असता, गांजा करून ड्रिंककडे गेला असता, प्रकार काय झाला असता? तर तो रस्ता परत येण्यासाठी नाहीच आहे. तो रस्ता आमच्या निवासी व्यसनमुक्ती केंद्राकडे येऊन थांबतो. तिथून चालत चालतो आमच्याकडेच येतो. त्याच्या आधीच तुम्ही त्याला काय केलं? स्प्रेनं तुम्ही त्यांना व्यसनमुक्त करताय, सरळ सरळ आमच्या केंद्रावरचं लोड काय करताय? कमी करताय. तर दोन्ही कामं संस्थेसाठी झाली तर जोरदार नाही डॉक्टर साहेब. डिफरंट शुगरचे पेशंट आहे, दोघे सख्खे भाऊ आणि जुळे विशेष होते. दोघांचा HbA1c 25 जानेवारीला 10.6 होता. दोघांनी कुठलीही ॲलोपॅथिक गोळी घेतली नव्हती. सुरुवातीला दोघांचा सेम होता. दोघांचा सेम निघाला. त्यांना म्हटलं रिपोर्ट तुमचा सेम आहे, म्हणजे एकच रिपोर्ट असेल. तर तो वेगवेगळ्या तारखेत होता. बरं, दोघांचा वेगवेगळ्या तारखेत सगळे भावांचा सेम आहे. सख्या भावांचा एकाने शुगर घेतली का काय केली? नाही, एकाने 8 दिवस आधी केला. ते म्हणजे माझ्या भावाला पण शुगरचा त्रास आहे, सेम सिम्पटम्स आहे. तर मग मी परत त्यांचा चेक करतो, मग दोघांचे एकाच वेळी ऑर्डर करतो. मग त्यांनी दोघांचाही रिपोर्ट केल्यानंतर मला पाठवला. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं तुम्हाला एक ॲलोपॅथिक गोळी घ्यावं लागेल. ते म्हणजे मी आतापर्यंत गोळी घेतलेली नाही आहे. तरी मी एक सजेस्ट केली लायसिबेक टॅब्लेट म्हटलं की एक चालू ठेवा, एक सपोर्टिव्ह म्हणून. आणि ऑलमोस्ट 3 महिन्याचा कोर्स त्यांनी रेग्युलर केल्यानंतर एकाचाच रिपोर्ट माझ्याकडे आला होता. ओके. 3 महिन्यात HbA1c आला आहे 6.6. ओके, बऱ्यापैकी फरक पडला. कॉम्प्लिकेशन त्याला काय होते का? काहीच नव्हतं. ॲलोपॅथीची गोळी न घेता सुद्धा मेंटेन ठेवत होती तू स्वतः. हो, व्हेरी गुड. एक काहीतरी नॉर्मल काही कॉम्प्लिकेशन असं म्हणून त्यांनी HbA1c डॉक्टरांच्या सल्ल्याने चेक केलं होतं. आणि एक तिसरं एकदम क्लोज रिलेटिव्ह होते माझे. जवळपास मी 1.5 वर्षापासून त्यांना सांगायचो की हे औषधं चालू करा. शुगर होती त्यांना म्हणून, पण त्यांनी काही चालू केले नाही. रेग्युलर अपोलो हॉस्पिटल येऊन चेकिंग करायचे, ट्रीटमेंट घ्यायचे, पण माझे औषध काही घेतले नाही. त्यांच्या लहान भावाने सांगितलं, मला सांगितलं की तुम्ही पोस्टली त्यांना औषध द्या. पण ती कशी कंडिशन होती की रेग्युलर शुगर असून शेतकरी होते ते, काही काम नॉर्मल हलकं फुलकं काम करायचे ते. पण डॉक्टरांनी किडनी स्पेशालिस्टला दाखवल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुमची किडनी दोन्ही किडन्या फक्त 60% काम करत आहे, 40% काम नाही करत. भविष्यात 4 महिन्यात तुम्हाला डायलिसिस करावं लागेल. तर मग असं सांगितल्यानंतर मी त्यांना फोर्सली अपोलोला चेक करायला आल्यानंतर मी मेडिसिन घेऊनच अपोलो हॉस्पिटलला गेलो. त्यांचं चेकिंग झाल्यानंतर मी त्यांना औषधं दिले, पेमेंट पण नाही घेतले 1 महिन्याभर त्यांच्याकडनं. त्यांचा क्रिएटिनिन 5.2 होता जेव्हा औषधं दिले. त्याच्यानंतर 1 महिन्याने क्रिएटिन त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये ते जिथं राहता तिथे केला निपाडला, पण तो 2.4 दाखवला. मलाही थोडा डाऊट आला, एवढा कमी पटकन नाही होणार. पण त्यांनी परत चेक केलं, बाहेर दुसऱ्या सजेस्ट केलं की परत क्रिएटिनिन चेक करा. तर तो 4.2 आला, म्हणजे 1 महिन्यात 1.3 कमी झाला. आता दुसरा महिना संपला काल, तर तो अजून 2 पॉईंट कमी झाला. ओके, 3 वर. उद्या परत ते चेकिंगला येणार आहे. ते उद्या पुढचं कंटिन्यू औषध त्याचे कमीत कमी 15 प्रकारच्या टॅबलेट ते एका टायमाला खाता. 15 प्रकारच्या? हो. तर त्यांची इच्छा आहे की मी सगळ्या गोळ्या बंद करतो, तुमचेच औषध घेतो. म्हटलं सध्या गोळ्या बंद नका करू, दोन्ही चालू ठेवा. बरोबर, हळूहळू करू डॉक्टरच्या सल्ल्याने. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. त्यांचे घरचे कॉम्प्लिकेशन कमी झाले.
कॉम्प्लिकेशन